ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती श्री स्वामी समर्थ द्वादातीतं गगनसदृशं तं नमामि श्री स्वामी समर्थ. याप्रमाणे विश्वातील सर्व प्रकारचे दुःख, यातना, त्रास, भय, निराशा, आशा देऊन जीवनात सुखाचा दीपस्तंभ उभा करण्यासाठी योग्य मार्ग दाखविणारा फक्त ब्रह्मा असतो आणि तो ब्रह्मा म्हणजे श्री स्वामी समर्थ होत. तेच विश्वव्यापक परब्रह्म ज्ञानमूर्ती परमसत्याचा मार्ग दाखवणारे त्रिगुणरहित सद्गुरू हे श्री स्वामी समर्थ होत. अशा या ब्रह्मानंद पुनर्दत्त अवतार श्री दिगंबर अनंत ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांना भक्त त्रिवार वंदन करतात. आपल्या संस्कृतीमध्ये देवादिदेवांना पशु, पक्षी, झाडे, वेली, फुले, फळे अशा भूतलावरील चराचराबद्दल प्रेम भावना व्यक्त केल्या जातात. या प्रत्येकाच्या कल्याणासाठी परमेश्वराला विविध रूप धारण करावे लागते. जसे भगवान विष्णू या सृष्टीला वाचवण्यासाठी, सृष्टीच्या कल्याणासाठी व अशी सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध रूप धारण करून सृष्टीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला दूर केले आहे. असेच एक विष्णूचे रूप म्हणजे परम अवतार श्री दत्तात्रय प्रभू होय. भगवान विष्णूने दत्तात्रय प्रभू अवतार घेतला तो फक्त विश्वाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी. अशा या दत्तात्रय प्रभूंच्या अवताराची महती गुरुचरित्र या ग्रंथात लिहिलेली आहे. स्वामी समर्थांचे पहिले रूप इसवी सन 1149 मध्ये आत्ताच्या पंजाब राज्यातील खेडे छेली या गावात भगवान दत्तात्रय प्रभू प्रकट झाले. आपल्या बुद्धीला अगम्य असे स्वरूप देऊन स्वामी समर्थांचा अवतार धारण केला. सुमारे 229 वर्ष भगवान दत्तात्रय प्रभूंनी श्री स्वामी समर्थ रूपात पूर्ण विश्वांमध्ये यात चीन, मलेशिया, सिंगापूर आणि संपूर्ण भारतभर भ्रमण केले आहे. याची स्वामी चरित्रात उल्लेख करण्यात आला आहे. स्वामी समर्थांचे दुसरे रूप इसवी सन 1378 मध्ये पिठापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ यांचे रूप धारण करून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. तेथील अंधश्रद्धेत खितपत पडलेल्या स्थानिकांना अंधश्रद्धेपासून दूर केले. त्यांना खऱ्या देवाची ओळख पटवून दिली. त्यांच्या मनात देवाबद्दल श्रद्धा, प्रेम, भावना निर्माण केली. अशा रूपात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी समर्थ 150 वर्ष कार्यरत राहिले अशी माहिती स्वामी चरित्रात आहे. स्वामी समर्थांचे तिसरे रूप इसवी सन 1528 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील कारंजा येथे श्री स्वामी समर्थांची नरसिंह सरस्वती अवतार धारण केला. सुमारे 100 वर्ष ते ह्या अवतारात कार्यरत राहिले. या काळात त्यांनी औदुंबरवाडी, गाणगापूर यांसारखी मोठी तीर्थस्थळं निर्माण केली आणि तदनंतर स्वामी समर्थ महाराज गाणगापुरात नरसिंह सरस्वती अवतारात आले. हे गाणगापुरातील नरसिंह सरस्वती महाराजांचे रूप तिसरे रूप होय. श्री नरसिंह भान असून मी शेलमजवळील कर्दळी वनातून आलोय हे त्यांच्या तोंडचे उद्गार होय. मी नरसिंह सरस्वती असल्याचे त्यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळे अनुभव देऊन सुचवित होते. या अवतारात त्यांनी लोकांच्या मनात धर्मजागृती दृढ केली, हिंदू साम्राज्याची स्थापना केली, लोकांच्या आध्यात्मिक मार्गावर आणून सोडले व विविध ठिकाणी विविध रूपात विविध नावाने स्वामी समर्थ हे लोकांच्या हितासाठी मार्गदर्शन करीत राहिले आहे. स्वामी समर्थांचे पुन्हा मूळ रूप इसवी सन 1678 मध्ये महाराजांनी आपले मूळ रूप म्हणजेच स्वामी समर्थ रूप धारण केले. आंध्र प्रदेशातील कर्दळी वनात ते पुन्हा प्रकट झाले. तेथे त्यांनी आपले मूळ रूप म्हणजे स्वामी समर्थ अवतार धारण केला. नंतर तेथून हिमाचल प्रदेशापासून तर कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतभर भ्रमण केले. म्हणून आजही महाराजांचे सेवेकरी भक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून ते भारतभर आणि विश्वभर आहेत. त्यानंतर महाराज पंढरपूर तालुका, मोहोळ जिल्हा, सोलापूर येथे आले. सोलापुरातील मंगळवेढे या गावी त्यांनी काही वर्ष वास्तव्य केल्याची स्वामी चरित्रात नोंद आहे. मंगळवेढ्यातील भक्तांना स्वामींनी मार्गदर्शन केले, लोकांच्या मनातील अहंकाराची भावना दूर केली व त्यांचे जीवन सुखकर व शांतिमय बनवले. तसेच भेटेल त्या व्यक्तीचे दुःख, भय हे आपल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने दूर केले.
संत स्वामी आपली विद्या इतरांना ज्ञानी करण्यासाठी, धनाचा उपयोग दान करण्यासाठी आणि शक्तीचा उपयोग दुसऱ्यांचं रक्षण करण्यासाठी करतात. विज्ञानाची प्रगती झपाट्याने होत आहे. संपूर्ण जग हे विनाशाच्या ज्वालामुखीवर उभे आहे असे वाटते. म्हणून संतांचा दृष्टिकोन, स्वामींनी केलेले उपदेश ध्यानात घेणे ही काळाची गरज आहे. स्वामींनी महाराष्ट्राच्या भूमीवर अवतार घेऊन मानव कल्याणाचे कार्य केले. भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानला जाणारे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज होत. श्री दत्तात्रेयांच्या 3 प्रमुख अवतारांपैकी श्रीपाद, श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ होय. स्वामी संपूर्ण भारतभर भ्रमण करीत फिरले. इसवी सन 1856 ते 1878 या काळात ते अक्कलकोटला येऊन राहिले. अवतारी पुरुषांची सर्व 32 लक्षणे त्यांच्या ठायी होती. अत्यंत तेज पुंज, 6 फूट उंच, अजानुबाहू, तांबूस अंगकांतीचे असे ते होते. त्यांनी भक्तजनांना विविध लीला दाखवून त्यांची दुःखे दूर केली. स्वामींचे चरित्र अलौकिक आहे. त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या इष्टदेवतेच्या रूपात दर्शन दिले. अनेक भक्तांना संकटमुक्त केले. अनेकांना भक्तिमार्गाला लावले. श्री स्वामीसूत, श्री बाळप्पा, श्री वामनबुवा, श्री देव मामलेदार अशा अनेक भक्तांनी स्वामी कार्य परंपरेने पुढे नेले. विकल्प, शब्दज्ञान आणि पांडित्यावर आधारलेल्या रूढी धर्मापेक्षा वैदिक सनातनी धर्माची शिकवण स्वामींनी समाजाला दिली. समर्थांच्या सामाजिक प्रबोधनाचे मूळ तत्त्व असे आहे की माणसाच्या मनातील भयग्रस्तता व विकृती घालवून समाजात चालत आलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती, दुराग्रही, आत्मकेंद्री वृत्ती जाऊन व्यापक समाज जीवन माणसाला यावे. हे जीवन एकमेकांच्या प्रेमावर अधिष्ठित असावे आणि या प्रेमाच्या प्रवाहातून समाज एकसंघ व्हावा. उच्च जीवनमूल्ये, नीतिमूल्ये यांच्या जपणुकीतून माणसाला मिळणारे शाश्वत समाधान अल्प परीक्षणातून कसे मिळवावे हा बोध समर्थांनी दिला. स्वामी समर्थांच्या उपदेशांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मार्गदर्शन आहे, पण त्याप्रमाणे वागावेच याची सक्ती नाही. असा बोध पाळला न गेल्यास स्वामी शाप देतील असे भय बाळगण्याचे कारण नाही. कारण स्वामींचा अवतार आशीर्वाद देण्यासाठीच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या एका वाक्यात आमच्यासारख्या भक्तांना प्रचंड मानसिक आधार मिळतो आणि सर्व दुःखातून तारणारे स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी आजही उभे आहेत याची प्रचिती वेळोवेळी स्वामी भक्तांना येतच असते. हम गया नहीं जिंदा हूँ याची प्रचिती, स्वामी अस्तित्वाची प्रचिती नेहमीच जाणवते. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणाची, त्यांनी केलेल्या अचाट कार्यातील थोडीशी माहिती येथे म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.